ते सत्य आहे म्हणजे तुमचा रेकॉर्ड करतो. हा, म्हणजे आगीने आग विझ वैराने वैर शमत नाही असं म्हटले तुम्ही. हा वैराने वैर शमत नाही आणि किंवा आगीने आग विझवता येत नाही, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणजे याला चिरंतन एटर्नल ट्रूथ आहे. हे जरी असलं तरी आजच्या परिस्थितीमध्ये तुम्ही म्हटलं की लोकांचं मत परिवर्तन म्हणजे करायला पाहिजे. काय कोणाच ठाऊक, म्हणजे मी मनाने कमजोर असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, पण या बाबतीत मी थोडासा निराशावादी झालेलो आहे अलीकडे, की आपलं कोण ऐकणार. हे हे जे बुद्धाचं ते फिलॉसॉफी आहे ही लोकांना समजून सांगणार कोण आणि ऐकणार तरी कोण, आणि ऐकलं तरी म्हणजे आजची जी परिस्थिती आहे ही फारच विपरीत होत चाललेली आहे दिवसेंदिवस याच्याबद्दल. फार महत्वाचा प्रश्न आहे आणि तोच विषय चालला होता आता. खूपच खूपच सर महत्वाचा मुद्दा मांडणी केली साळवे माननीय साहेबांना. अशोक लस्केंनी तोच मुद्दा आधी मांडला होता. तर अगदी बरोबर. खूप बेसिक बेसिक मुद्दा आहे. निराशा येणं साहजिक पण आहे, परंतु ते योग्य नाही. साहजिक आहे पण योग्य नाही. येते निराशा काय येते तर आशादायक आशादायक गोष्ट जी आहे बाबासाहेबांच्या आणि बुद्धांच्या शिकवणीची, ज्याच्यामुळे आशा निर्माण होते, होप निर्माण होते. ती होप, ती आशा आपल्याला सापडलेली नाही. आशा जर असेल, पॉझिटिव्ह आपल्याला जर सापडलं, तर निगेटिव्ह निराशा आपोआपच जाते. तर निराशेचं एक कारण असं आहे की आपण उदाहरणार्थ ह्याच मुद्द्याला धरून आपण बोलू शकतो. आपण जर स्वतःची निराशा दूर करू शकलो नाही, तर मग आपण इतरांची निराशा कसं काय दूर करणार. आपण स्वतः दुःखात आहोत, यातनात आहोत, चिंतेत आहोत, विस्कळीत आहोत, डिस्टर्ब आहोत, आणि आपण चिंता करतो की आता मला समाजाचा प्रश्न सोडवायचा, पण मला नाही वाटत जमणारच नाही तसं. म्हणून पहिलं काम स्वतःवर करावं लागतं. स्वतःला आधी स्वतःच जीवन ही प्रयोगशाळा बनवली पाहिजे, कार्यशाळा बनवली पाहिजे. म्हणजे आपण जी जागृतीची कार्यशाळा म्हणतो, ही कार्यशाळा बाहेर नाही किंवा आपल्या हॉलमध्ये नाही, ही कार्यशाळा आपल्या बॉडीमध्ये आहे, आपल्या कायेमध्ये आहे, आपल्या जाणीवांमध्ये आहे, आपल्या चित्तामध्ये आहे, आपल्या विचार प्रक्रियेमध्ये. तिथं ते कार्य करायचंय, तिथं वर्क करायचं, तिथं ती कार्यशाळा आहे. त्या कार्यशाळेचा परिणाम असा होतो की आपलं जे विस्कळीत व्यक्तिमत्व आहे, जे आपले विस्कळीत विचार, विस्कळीत आपल्या जाणीवा, भावना, भीती, प्रेशर, किंवा आता तुम्ही म्हणता ती निराशा, हे सगळं ह्या चित्तामध्ये आणि मनामध्ये आहे ना. हा प्रश्न आधी आपण हातात घेतला पाहिजे. जगाचं नंतर बघू, जगाची जबाबदारी नंतर घेऊ, आपण ती जबाबदारी घ्याय. आवाज गेला सर. आपण आवाज आवाज गेला का? आला आता. आ- येतोय आता येतोय. ओके. तर चल, आता ही निराशाच हा आपला विषय आहे. मी का निराश आहे, हेच हेच याचा शोध घेतला पाहिजे, आणि तो शोध जागृतीला लागणार आहे. तो विचार करून नाही होणार तो प्रश्न. नुसता विचार करून तो प्रश्न नाही सुटत. उतरा आणि धाडसाने उतरा. निराशा असेल तर निराशाला फेस करावं लागते. निराशा काय भानगड आहे, काय सायकोलॉजी आहे. निराशा म्हणजे फिअर आहे, भीती आहे, अनिश्चितता आहे. निराशावाद म्हणजे होपलेस अवस्था आहे. होप होप दिसत नाही, आशा दिसत नाही. तर ही काय अवस्था आहे म्हणजे
आपल्या 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 मनाची विचार करण्याची पद्धत कशी आहे हे लक्षात घ्यावं लागतं. तिलाच आधी नीट करावं लागतं, ते नीट होते. जागृतीमध्ये त्या गोष्टी लक्षात येतात. उदाहरणार्थ निराशा म्हणजे काय? मी निष्कारणच जगाची चिंता करतोय, मला माझा प्रश्न सोडवायचा ते सोडून दिलं, मी दुसऱ्याची जर चिंता करतो, जे मी जे दुसऱ्याच्या यातना दुःख मी दूर करू शकत नाही जर माझं मला करता येत नाही काम, तरी विचार करण्याची पद्धतच आपल्याला बदलावी लागते, बदलते ती आपण. नाही, मी आधी पहिलं काम लेवल, आता ही लेवल 1 आहे. लेवल 1 म्हणजे स्वतःसाठी आहे. स्वतःचा श्वास, स्वतःची काया वेदना चित्त मनोधन, म्हणजे स्वतः लेवल 1 ला महत्व दिलं पाहिजे. मग त्याच्यातून लेवल 2 लेवल 3 ते आपापच येते. आणि आपण किमान किमान लेवल 1 जर क्रॉस केली ना, तर त्याच्यातून आपल्याला जे स्थैर्य येतं, मानसिक स्थैर्य, त्याच्यातून आपण इतरांसाठी थोडंफार काम करतो. आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला स्वतःसाठी आणि इतरांसाठी काम करण्याची जी एक एक संधी आहे, ती सायमल्टेनियस आहे. म्हणजे ते एकाच वेळेला स्वतःमध्ये काम करायचं, इतरांसाठी पण काम करायचं, जसं आपण आता करतो. आता आपण काय करतोय, आपण प्रॅक्टिस पण करतोय आणि प्रॅक्टिस समजावून पण सांगतोय. आपण स्वतःमधलं टेन्शन कमी पण करतो, करण्याचा प्रयत्न करतो, तशी प्रॅक्टिस करतो सती जागृतीची. आणि ती गोष्ट आपण जेवढं जमेल तेवढं दुसऱ्याला सांगण्याचा प्रयत्न पण करतो. जे दुहेरी काम चाललंय. माझं सुरुवातीचं काम जास्तीत जास्त माझ्यासाठीच होतं. आता तुम्हाला मी बऱ्याच वेळा मी बोललो की याला आता 23 वर्ष झाली, 24 वर्ष झाली. आणि टोटल जे धम्मजीवन आहे हे 43 वर्षांचा. आणि सती साधनेचा विषय हा 2001-2 पासून आता 25 चाललाय, म्हणजे साधारण 24-25 वर्ष हे चाललंय. आणि हे सांगण्याचं काम मी अलीकडे एक 5-7 वर्षापासून करतो. अजूनही आपल्याला त्याच्यातून ते असे म्हणजे नीट असा ट्रॅक सापडत नाही. तो सापडेल याच्याबद्दल खात्री आहे, त्याच्याबद्दल निराश नाही, मला पक्की खात्री आहे. कारण काय, तुमचे अनुभव तुम्हाला सांगतात की तुम्ही बरोबर चालला. आणि दुसरी गोष्ट अशी की ही जशी आपली व्यक्तिगत गरज आहे, तशी ती इतरांची पण गरज आहे. जेव्हा एखादी गोष्ट गरज बनते, नीड बनते, तिथं माणूस प्रयत्न करतोच. माणूस भुकेनं त्रस्त असेल, उपाशी असेल, आणि भाकरी त्याची गरज बनते, जेवण त्याची गरज बनते, तर तो त्याच्यासाठी धडपड केल्याशिवाय राहणार, ते सांगावं लागत नाही, कारण ती गरज बनली. आपल्या आता निराशा 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 घालवणं, निराशेतून बाहेर पडणं ही आपली गरज आहे. आता कसं पडायचं हे शिकून घ्यावं लागेल. आणि खात्रीनं ते आपल्याला ह्याच्यातून मिळतं, 100%. 100% अनुभवातून सांगतो. आणि आपल्यातले काही लोक सांगतील त्यांचं पण जुनं जे काही जीवन होतं, जी जीवनशैली होती, त्याच्यामध्ये खूप फरक पडलेला आहे. काहींचे तर आजारावर पण परिणाम झाला, त्यांचा चांगला पॉझिटिव्ह परिणाम झाला. तर आणखीन एक गोष्ट एक गोष्ट आणखी शेअर खात्री बाळगा. हा बोला. आणखीन एक गोष्ट शेअर करायची होती आपल्याला. म्हणजे आपलं जे फिजिकल
म्हणजे जे शारीरिक क्षमता वगैरे, कधी आपल्याला जास्त वेळ बसावं लागतं, म्हणजे थोडक्यात आपण फिट असणं हे केव्हाही चांगलीच गोष्ट आहे, पहिली गोष्ट. त्यासाठी मी कधी कधी आहे ना थोडासा हलकासा व्यायाम करतो मी, नाही असं नाही. तर कधी जागेवर असं जॉगिंग वगैरे करतो. तर त्या दिवशी माझ्या असं लक्षात आलं की जॉगिंग करायच्या अगोदर म्हणजे मी असा विचार केला की आता मला जॉगिंग करायचं जागेवर. नंतर ते जॉगिंग सुरू झालं, माझ्या मनात दुसरे काही विचार येऊन गेले. सुरुवातीला हे ऐच्छिक क्रिया होती, त्याचं रूपांतर नंतर हे अनैच्छिक मध्ये झालं की काय, की ते आपोआप म्हणजे नंतर मी जॉगिंग करतो हे माझ्या लक्षात सुद्धा नाही येत. म्हणजे ऐच्छिकचं रूपांतर अनैच्छिक मध्ये होतं असं. बरोबर. जेव्हा पायाला कळ वगैरे लागले तेव्हा मला भान आलं की आता मी थांबायला पाहिजे. बरोबर. ते मग ती एक रुटीन किंवा हॅबिट बनते ना. ती हॅबिट बनल्यावर विचार करण्याची गरज नाही पडत. ते आपोआप आपोआप होतं. आणि, पण त्याचं भान नसेल तर मग ते तिथं पण तुम्ही दुसऱ्या टोकाला पण जाता. फार कळ लागेपर्यंत लक्षातच येत नाही का. तर सती सगळीकडेच उपयोगी आहे. हा, बरोबर हो. सगळीकडेच उपयोगी आहे. तर आपण शिकून घेऊया. हं. तर पहिला धडा जो आहे तो नेहमीच लक्षात ठेवावा लागतो. आनापान कसं पाहायचं. आनापान म्हणजे श्वास कसा पाहायचा. म्हणजे मी आता असा श्वास घेईल आणि असा श्वास सोडील. पहिला धडा जो आहे, मी आता असा श्वास घेईल आणि तसा श्वास सोडील. असं असं आनापानकडे पाहायचं नाही. कारण आनापान मी म्हणतो तसं होतच नाही. मी म्हणतो तसा श्वास येईल आणि मी म्हणतो तसा जाईल, असं त्याचं स्वरूप नाही. कारण मुळातच आनापान श्वास ही अनैच्छिक क्रिया आहे. त्याला इनव्हॉलंटरी ऍक्शन म्हणतात. अनैच्छिक क्रिया आहे. अनैच्छिक क्रिया म्हणजे काय? श्वास मी घेतो म्हणून नाही चालणार, मी सोडतो म्हणून नाही जात बाहेर पडत. श्वासाचं काम माझ्या इच्छेवर थोडं चाललंय. हार्टचं काम, हृदयाचं काम आपल्या इच्छेवर थोडं चाललंय. आपण म्हणतो म्हणून त्याचं पंपिंग चाललं आणि रक्ताभिसरण होईल, असं नाही ते चाललंय. मेंदूचं काम आपण म्हणतो म्हणून थोडंच मेंदू विचार करतो. आणि चित्त सुद्धा आपल्या म्हणण्याप्रमाणे नाही चाललं. म्हणजे मला आता तुम्हाला निराशा निराशा आली, तुम्ही निराशा नाही आणली. निराशा ऐच्छिक गोष्ट नाही, तो कुठल्या तरी अशा अज्ञात मनस्थितीचा तो परिणाम आहे. तर त्या चुकून चुकीचे विचार करण्याचा तो परिणाम आहे. आणि ते आपण नाही करत, ते आपण ते नैसर्गिक घडतं. तर असल्या आपल्यातल्या ज्या काही सिस्टम्स आहेत, जे काही कार्य चाललंय आपल्या शरीरामध्ये, त्यातलं जास्तीत जास्त कार्य हे अनैच्छिकच आहे. आपल्या इच्छेनुसार चाललेलंच नाही. जीवन सुद्धा आपल्या इच्छेनुसार नाही चाललं. जीवन हे परिस्थितीनुसार चाललेलं आहे. जसं आपल्या भोवती आपल्या आपल्या मनात, आपल्या आजूबाजूला परिस्थिती, घरात, इतरत्र जे जे काही घडतंय त्यानुसार आपलं जीवन गती घेत चालतंय. म्हणून आपण म्हणतो तसं म्हणून जगणं नाही चाललं आपलं. आपलं जगणं हे कार्यकारण भावावर आधारलेलं आहे. काहीतरी परिस्थिती आहे आजूबाजूला, त्यानुसार ते चाललेलं आहे. म्हणजे आता गरम होतंय, हीट वाढली तर गरम होतं. म्हणजे काय, मी मी थोडंच आता म्हणू शकतो नाही नाही मला गरम नाही झालं, नाही. किंवा जसं आता फार जरा टोकाची उदाहरणं पाहिली तर थायलंड किंवा म्यानमार
किंवा आता जपान किंवा जे भूकंपाचे धक्के बसले आणि लाखो लोक त्याच्यामध्ये सफर झालेत, काही गाडले गेलेत, अजून मिळाले नाही. तिथं तो वास सुटलाय म्हणून तिथे जाऊ पण शकत नाही. ते तो मलबा जो आहे, ते ढीग जे ते काढू पण शकत नाही. तिथले रेस्क्यू करणारे, काम करणारे लोक, त्यांना वाचवणारे लोक त्यांना बाहेर पण काढू शकत नाही. आपल्याला जीवनाचं स्वरूप लक्षात आलं पाहिजे हे सगळं पाहून. त्यामुळे आपण भ्रमात जितके जास्त राहू तितका जास्त त्रास होतो आपल्याला. मी माझ्या पद्धतीनं मी करीन, ते काही गोष्टी होऊ शकतात. काही काही थोड्या गोष्टी आता आपण एक अशी इच्छा निर्माण केली की आपण इथे मिटिंगला येऊन बसू, पण ती पण माझी इच्छा जी आहे ती या कॉम्प्युटरवर अवलंबून आहे, या झूमवर अवलंबून आहे, या माईकवर अवलंबून आहे, नेटवर्कवर अवलंबून आहे. कशावर? सगळ्या गोष्टी म्हणजे अवलंबूनच आहोत ना आपण. जोपर्यंत अनुकूल आहे तोपर्यंत आपली मीटिंग चालली, नंतर एकदमच काहीतरी झालं पण तर हे जीवनाचं स्वरूप लक्षात घ्यावं लागतं. मग माणसाला हे स्वरूप लक्षात घेऊन स्वीकारलं काय असं आहे. याला 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 त्यांनी याला प्रतीच्या समजतात कार्यकारण भाव म्हटलेला आहे. याला कंडिशन को प्रोडक्शन असं म्हटलं. अशी परिस्थिती आहे म्हणून असा असा परिणाम. ये धम्मा हेतुपभवा हेतुम तेसन तथागतो आहे. तेसंच यो निरोधो एवं वादी महासंग. महाश्रमण म्हणजे बुद्ध तथागतांची शिकवण काय आहे? काही असं असं आहे म्हणून हे असं असं होतं. असं आहे म्हणून असं होतं, हे असं नसतं तर मग ते तसं होणार नाही. हे लक्षात घ्यावं लागतं. हे असंच आहे. त्याच्यामुळे निराश होण्याऐवजी परिस्थिती, मनस्थिती किंवा जे काय ऍक्सेप्ट करावं लागतं, स्वीकारावं लागतं. ते आपण म्यानमारचं आणि आता थायलंडचं उदाहरण घेतलं तर शॉकिंग आहे. तिथं लोकांना आता आता तिथं लोकांना तुम्ही जागृती हे ते नाही शिकवू शकत लगेच. त्यांना जर त्याची प्रॅक्टिस त्यांनी आधीच जर केलेली असेल तर त्या ह्या आपदा, हे जे संकटग्रस्त परिस्थिती आहे त्याच्यावर ते मात करू शकतात. आपण सुद्धा. सगळ्यात भयंकर परिस्थिती कोणती असते, कधी असते? जेव्हा आपण मृत्यूच्या जबड्याच्या जवळ असतो किंवा जबड्यात असतो. ते कधीतरी ती परिस्थिती येते. तिथं तुम्ही काय करणार? कुठं तक्रार करणार? बुद्धांना असं म्हटलेलं आहे का ते स्वीकारा. ते तुम्ही त्याला नको नको म्हणताय म्हणून तो त्रास आहे. पण हे जीवन असंच आहे. जन्म, जरा, व्याधी, मरण, प्रियांचा वियोग, अप्रियांचा संयोग, मनासारखं न होणं हे जीवनाचं स्वरूप आहे. हे निराशेनं नाही स्वीकारायचं, सत्य म्हणून स्वीकारायचं. त्याला हे सत्य स्वीकारता येतं तो धाडसी माणूस आहे. तो वास्तव स्वीकारतो आणि मला हे असं नको होतं, ते तसं पाहिजे होतं. हे अतिल इच्छा, तृष्णा, हे जे चित्त आहे, अजागृत चित्त जे आहे, मूर्ख चित्त जे आहे, याच बळी नाही व्हायचं. याच बळी नाही व्हायचं. याच्यातून मोकळं व्हायचं. माणसाचं काम आहे, डेअरिंगचं काम आहे आणि जगावेगळं काम आहे. बुद्धाचं काम जगावेगळं, जगासाठीच आहे पण जगापेक्षा वेगळं.
ते ज्याला समजतं त्याला त्याचा लाभ होतो. अनापानसती महाफलदायक होते म्हटलंय त्यांनी, पण कसं काय महाफलदायक होते? काय केल्याने होणार ती महाफलदायक? कशी काय ती काया वेदना चित्त मनोधर्म विचार प्रक्रियेत घेऊन जाणार? अनुभवाच्या गोष्टी आहेत, हे आपल्याला शिकायचं. निराशेचा मुद्दा क्लिअर झाला. हा हा तुम्हाला हा बरोबर. हा, निराशा कशामुळे हेच कळत नाही, म्हणून आपल्याला निराशा वाटते. हे वाटणं म्हणजे आपल्याला समजत नाही हेच सुद्धा आपल्याला जेव्हा लक्षात येतं तर ते कमी होतं. असं मला आता नव्याने लक्षात आलेली गोष्ट. व्हेरी गुड, छान.